आपण आपल्या या प्लॉट मध्ये 3 प्रकारचे डेमो घेतले, 2 मिली, 1.5 मिली आणि 1 मिली. आता आपण सध्या ज्या बेड मध्ये आहे तिथे आपण 1 मिलीनं वॉर्डन एक्स्ट्राचं डेमो टाकलेत, आळवणी केली, बरोबर ना? तर ह्याच्यामध्ये ह्या झाडामध्ये तुम्हाला काय फरक जाणवले ते सांगता का? आपल्याला आळवणी करते वेळेस आपल्याला हे झाड कसं होतं? हे झाड खाल्लेलं होतं खाली, आणि नंतर आळवणी केल्यानंतर रिकवर झालंय, त्याला खाली फुटी पण निघाले. रिझल्ट असा भेटला याला. तर मग शेतकऱ्यांनी वॉर्डन एक्स्ट्रा ज्यावेळेस आपण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देऊ त्यावेळेस त्यांनी ड्रेंचिंगसाठी याचा त्यांना कशा पद्धतीने फायदा होईल? त्यांना मुळांसाठी किंवा मग जे फंगल रोग असतात, इतर जी मर वगैरे होते ती होणार नाही. आणि काही असं रिकव्हरी जर असेल ना, कट वगैरे झालेलं, ती पण रिकव्हरी बऱ्यापैकी होते, चांगली करतो. ठीक आहे, धन्यवाद. हो.